ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित राजे विजयसिंह डफले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज डफलापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. मी प्राध्यापक M.R. बन्ने. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स या वर्गाचे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे युनिट नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट्सचा 5वा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. हा प्रॉब्लेम आपल्या टेक्स्टबुक पेज नंबर 34 वर आहे. तर प्रॉब्लेमला सुरुवात करण्यापूर्वी एक मी निवेदन करतो की आपण सर्व कोरोना या गंभीर समस्येतून जात आहोत. सर्व कामकाज दैनंदिन व्यवहारी करणे अवघड झाले आहे. अशात आपल्याला कॉलेज प्रवेश आणि अभ्यासक्रमाची चिंता जाणवत असेलच, परंतु काळजी करण्याचे कारण नाही. तुमच्या मदतीला आम्ही सदैव तत्पर आहोत. तुमच्या अभ्यासक्रमाची काळजी आम्ही घेत आहोत. आपण सर्व आपल्या भवितव्याच्या बाबतीत निश्चिंत राहा. आम्ही घर बसल्या आपल्याला ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर शासनाच्या धोरणाप्रमाणे ज्यावेळेस कॉलेजला वगैरे सुरुवात होईल तेव्हा आपल्या शंका किंवा काही अडचणी असतील ते आपण निरसन करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. काळजी करण्याचे कारण नाही. चला तर मग प्रॉब्लेम नंबर 5 वाचून घेऊया. मिस्टर सुदर्शन ट्रेडर्स is a partnership firm in which Ram and Krishna are partners sharing profits and losses in the ratio 3:2. या प्रॉब्लेम मध्ये राम आणि कृष्णा हे पार्टनर्स आहेत. त्यांचं रेशो 3:2 आहे. पुढे पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स प्रिपेअर फायनल अकाउंट्स फॉर द इयर 2018-19. याचा अर्थ 2018-19 या वर्षाचे आपल्याला फायनल अकाउंट तयार करायचं आहे. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. 31 मार्च 2019 अखेरचे या ठिकाणी हे फायनल अकाउंट तयार करायचं आहे. तर प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे बघा. ट्रायल बॅलन्स वाचून घेऊया. ओपनिंग स्टॉक. एक लक्षात ठेवा, प्रत्येक आयटमच्या पुढे ते पोस्टिंग कुठे होतील ते सर्व लिहिलेलं आहे. ते जरा बघून घ्या. बघा, ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. कॅपिटल अकाउंट राम आणि कृष्णा हे दोन्ही लायबिलिटी साईडला जातील. नेहमी लक्षात ठेवायचं, कॅपिटल अकाउंट क्रेडिट बॅलन्सच असतात, लायबिलिटीजलाच पोस्टिंग होतील. मात्र करंट अकाउंट डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स दोन्ही साईडला असू शकतात. आणि एक लक्षात ठेवायचं, या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल अकाउंट आणि करंट अकाउंट दोन्ही दिल्यामुळे कॅपिटल फिक्स्ड राहणार आहे, म्हणून याला फिक्स्ड कॅपिटल मेथड असे म्हणतात. मात्र ज्याप्रमाणे आपण आतापर्यंत कॅपिटल अकाउंट लायबिलिटीजला लिहून पार्टनर्स कॅपिटल मधून ड्रॉविंग्ज लेस आणि नेट प्रॉफिट ॲड नेट लॉस असेल तर लेस, याप्रमाणे लायबिलिटीजलाच इफेक्ट दाखवत होतो. मात्र करंट अकाउंटला या प्रॉब्लेममध्ये डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे स्वतंत्र एक करंट अकाउंट तयार करायला लागेल. फक्त लक्षात ठेवा, प्लस म्हणजे क्रेडिट, मायनस म्हणजे डेबिट. या पद्धतीनं आपण या ठिकाणी सोडवत जाऊ. बघा, पुढे तर करंट अकाउंट लिहिलं. रामचं या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स आहे, तो करंट अकाउंटच्या क्रेडिटला बॅलन्सने दाखवायचा आहे. आणि कृष्णाचं मात्र डेबिट बॅलन्स असल्याने त्या करंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सेल्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, सन्ड्री डेटर्स ॲसेट्सला, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी साईड, बिल्स रिसिवेबल ॲसेट साईड, बिल्स पेएबल लायबिलिटी साईड, कमिशन डेबिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, वेजेस डेबिट बॅलन्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, फर्निचर ॲसेट आहे ॲसेट साईडला, प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला, RDD
क्रेडिट बॅलन्सचा ही ओल्ड आरडीडी आहे. नीट लक्षात ठेवा. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी असं करत असतो. म्हणून ही जी आरडीडीची रक्कम 1000 आहे, बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मधून ते मायनस करायचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट आहे असेट साईडला. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन, याचा अर्थ लोन आणि ॲडव्हान्स दिलेला दुसऱ्या व्यक्तीला म्हणून ही येणी रक्कम असते, म्हणून असेट साईडला लिहायचं. काय तर डेबिट बॅलन्स आहे. इन्शुरन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 10% गव्हर्नमेंट बॉन्ड डेबिट बॅलन्स असल्या कारणाने असेटला लिहायचं आहे. मात्र त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये असं सांगितलं परचेस ऑन 1/1/2019 याचा अर्थ 1 जानेवारी 2019ला ही बॉन्ड्स परचेस केलेत, इन्व्हेस्टमेंट केले. तर ॲडजस्टमेंट्स काय काय दिले ते पाहून घेऊ. एक लक्षात ठेवा, प्रॉब्लेम सोल्युशन करताना त्या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स काय काय होतील ते मी नंतर क्लिअर करणारच आहे. त्यामुळे फक्त आता वाचून घेऊया. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड 31 मार्च 2019 was valued at ₹38,000. क्लोजिंग स्टॉकचा अमाऊंट आहे. नंबर 2, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000 आणि कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. अंडरलाईन करा नेट सेल्सला. नंबर 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम. नंबर 4, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%. Number 5, ₹3,000 from our customer is not recoverable. Number 6, prepaid insurance ₹500. या प्रत्येक ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स बघा. फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकचा. त्याचे 2 इफेक्ट्स याप्रमाणे असतील. फर्स्ट इफेक्ट असा आहे की क्रेडिट साईड ऑफ ट्रेडिंग अकाउंट आणि सेकंड इफेक्ट आहे असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. आणि सेकंड ॲडजस्टमेंट सॅलरी टू पार्टनर आणि कमिशन टू पार्टनरवर आहे. दोन्हीचे सेम इफेक्ट होणार आहेत. एक डेबिट साईड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि सेकंड इफेक्ट आहे क्रेडिट साईड ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. नंबर 3, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटलचे 2 इफेक्ट असा आहे. फर्स्ट इफेक्ट डेबिट साईड ऑफ P&L अकाउंट, सेकंड इफेक्ट क्रेडिट साइड ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट. नंबर 4, डिप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी आहे. प्लांट अँड मशिनरीला टिक मार्क करून घ्या. फर्स्ट इफेक्ट असा आहे लेस फ्रॉम प्लांट अँड मशिनरी आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. पाचवी ॲडजस्टमेंट बॅड डेट्सची आहे. टिक मार्क करून घ्यायचं बॅड डेट्स आणि डेटर्सला. ह्या बॅड डेट्सचे 2 इफेक्ट असा आहेत की पहिल्यांदा लेस फ्रॉम सन्ड्री डेटर्स आणि सेकंड इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला बॅड डेट्स म्हणून लिहिलेला आहे, त्यामध्ये न्यू बॅड डेट्स म्हणून ॲड करायचं आहे. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्सची. फर्स्ट इफेक्ट आहे लेस फ्रॉम इन्शुरन्स आणि सेकंड इफेक्ट असेट साईड ऑफ बॅलन्स शीट. याप्रमाणे कंप्लीट ट्रायल बॅलन्स पोस्टिंग घेतल्यानंतर ह्या ॲडजस्टमेंटकडे जायचं आहे. पण ट्रायल बॅलन्स पोस्टिंग घेताना एक काळजीपूर्वक लक्षात ठेवा की ट्रायल बॅलन्स डेबिट बॅलन्सेस जे आहेत, एक तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, काही आयटम्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि उर्वरित बॅलन्स शीटच्या असेटला जातील. या उलट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे बॅलन्सेस आहेत, ट्रायल बॅलन्सला जे क्रेडिट बॅलन्सेस आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आणि लायबिलिटी साईडला. त्यानंतर ही जी 1 ते 6 ॲडजस्टमेंट्स आहेत प्रत्येकी 2-2 इफेक्ट्स होतील. ठीक आहे, चला तर पोस्टिंगला सुरुवात करूया. प्रथम ट्रायल बॅलन्स पोस्टिंग घेऊया. ट्रायल बॅलन्समध्ये फर्स्ट आयटम बघा ओपनिंग स्टॉक आहे आणि ओपनिंग स्टॉकची रक्कम आहे 36,000 ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा कॅपिटल्स आहेत. कॅपिटल नंतर करंट अकाउंट्स, त्यामुळे कॅपिटल फिक्स राहणार आहेत. डायरेक्ट बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला रामला 1,60,000, कृष्णा 80,000.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा करंट अकाउंट्स आहेत ट्रायल बॅलन्सला. रामचा आहे क्रेडिट बॅलन्स 8,000 रुपये, कृष्णाचं आहे 4,000 रुपये. जसं दिले तसंच करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिल्यांदा बघा राम बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, राम कॉलममध्ये 8,000. नेक्स्ट आहे कृष्णाचा आहे डेबिट कॉलममध्ये 4,000, म्हणून पार्टनर्स करंट अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,000. नेक्स्ट आहे पर्चेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 1 लाख. नेक्स्ट सेल्स आहे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला 2,08,000. हे आपण आउटरला काय घेतो तर यांना मार्किंग नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम बघा सन्ड्री डेटर्स आहे, त्याला टिक मार्क केलेला आहे, म्हणून असेटला लिहिताना इनरला सन्ड्री डेटर्स 1,73,500. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स, लायबिलिटी साईडला 41,800. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल आहे ॲसेट साईडला, डेबिट बॅलन्स आहे 47,000. नेक्स्ट बिल्स पेएबल क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 21,000. नेक्स्ट कमिशन आहे डेबिट साईडला बॅलन्स असल्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू कमिशन 2,800. त्याच्यानंतर वेजेस आहे, वेजेस डायरेक्ट एक्सपेन्स आहे ट्रेडिंग अकाउंटशी संबंधित, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू वेजेस 1,760. नेक्स्ट आहे सॅलरीज डेबिट बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 3,000. फर्निचर हे असेट आहे, मार्किंग नाही, पण असेटला फर्निचर आउटरला लिहून घेऊया 25,000. नेक्स्ट आहे प्लांट अँड मशिनरी, असेट आहे, त्याला मार्किंग असल्यामुळे आउटरला घ्यायचा आहे, इनरला घ्यायचा 63,000. नेक्स्ट आरडीडीची रक्कम क्रेडिट साईडला आहे, डेबिट साईडला क्रेडिट साईडला असल्यामुळं ही ओल्ड आरडीडीची रक्कम आहे. जे सिक्वेन्स आहे त्याप्रमाणे बघा बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी याप्रमाणे आहे. तर हे शेवटी लिहून घेऊया आपण मायनस ओल्ड आरडीडी 1,000. इन्व्हेस्टमेंट असेट आहे 10,500. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिव्हन, हे थर्ड पार्टीला लोन्स दिलेला आहे त्यामुळे एनी रक्कम आहे, एनी आपण नेहमी असेट साईडला लिहित असतो. लोन्स अँड ॲडव्हान्सेस ₹35,240. नेक्स्ट आहे इन्शुरन्स, इट्स एक्सपेन्स, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला याला मार्किंग आहे त्यामुळे इनरला 2,500. नेक्स्ट बॅड डेट्स, ॲडजस्टमेंटमध्ये बॅड डेट्स आहे त्यामुळं या बॅड डेट्सला टिक मार्क करून घेतलेला आहे, इनरला 500. आणि लास्ट आयटम आहे 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, आणि ब्रॅकेटमध्ये डेट दिलेला आहे 1 जानेवारी 2019, अमाऊंट आहे 15,000. हिंट आहे हिडन ॲडजस्टमेंट आहे, ते पहिल्यांदा सोडवून घेऊया. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्सला हिडन ॲडजस्टमेंट बघा ब्रॅकेटमध्ये डेट दिलेला आहे 1/1/2019, त्यामुळे 15,000 रुपये इन्व्हेस्टमेंट गृहीत धरून त्याच्यावर 12% इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं. ती अमाऊंट होईल 12 महिन्याची 1,800 रुपये. मात्र तर 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2020 3 महिन्याचं व्याज या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. ते होईल इंटरेस्ट रिसिवेबल म्हणून त्या गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ॲड करायचा आहे. 3 महिन्याची रक्कम 450, आउटरला 15,450. तो इन्कम आहे, म्हणून P&L अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 450. सो आता फर्स्ट ॲडजस्टमेंट बघून घेऊया. पहिला क्लोजिंग स्टॉक आहे, त्याचे 2 इफेक्ट आपण मगाशी पाहिलेला आहे. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 38,000. दुसरा इफेक्ट होईल त्याचा ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 38,000. नेक्स्ट दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये पार्टनर्स सॅलरी आणि पार्टनर्स कमिशन. सॅलरी रामला 6,000 अमाऊंट दिलेला आहे, त्याचे 2 इफेक्ट बघा.
एक पहिल्यांदा एक्सपेन्स ऑफ बिझनेस समजून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू सॅलरी टू राम 6000 डेबिटला जाईल आणि सेकंड इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी राम कॉलममध्ये 6000. सेम कमिशन मात्र 3% ऑन नेट सेल्सवर दिलेला आहे आणि तो कृष्णाला आहे. 2,08,000 रुपये सेल्स अमाऊंट आहे, त्याच्या 3% अमाऊंट होईल 6,240. जसं सॅलरी टू राम आहे सेम या ठिकाणी कमिशन टू कृष्णा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला कमिशन टू कृष्णा 6,240 आणि करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन कृष्णा कॉलम 6,240. लक्षात आलं का बघा, दोन इफेक्ट. त्यानंतर नंबर 3 इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल दिलेला आहे. दोन्ही पार्टनर्स कॅपिटल व इंटरेस्ट या ठिकाणी 5% कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर कॅपिटल अमाऊंट आहे रामचा आहे 1,60,000, त्याच्या 5% म्हणजे 8,000 आणि कृष्णाचे कॅपिटल आहे 80,000, त्याच्या 5% म्हणजे 4,000. 8,000 आणि 4,000 त्या दोन्ही पार्टनर्सना इंटरेस्ट त्यांच्या कॅपिटलवर द्यायचा आहे. तो एक्सपेन्स ऑफ द बिझनेस म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल राम आणि कृष्णा रामला 8,000 आणि कृष्णा 4,000, टोटल 12,000. आणि त्याचे दुसरा इफेक्ट असा आहे त्यांच्या कॅपिटलमध्ये आपण ॲड केलो असतो, ते करंट अकाउंट असल्यामुळं ॲड म्हणजेच क्रेडिट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. तर करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल राम 8,000 कृष्णा 4,000. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी ॲट 5%. प्लांट अँड मशिनरीवर 5% डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 63,000, त्याच्या 5% म्हणजे 3,150 मायनस होईल आणि आउटर कॉलमला 59,850 आणि इट्स अ लॉस म्हणून P&L अकाउंटच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 3,150. ॲडजस्टमेंट नंबर 5 ₹3,000 फ्रॉम द कस्टमर इज नॉट रिकव्हरेबल. याचा अर्थ तो कस्टमर ग्राहक आहे त्याकडून 3,000 रुपये न वसूल पात्र आहे. म्हणून कस्टमर म्हणजे सन्ड्री डेटर्स. त्या सन्ड्री डेटर्समधून तेवढ्याने बुडीत रक्कम म्हणजे मायनस होईल 3,000. एकूण सन्ड्री डेटर्स रक्कम 1,73,500, त्यातून 3,000 रुपये लेस होईल 1,70,500 रुपये आउटरला फायनल राहील. इट्स लॉस आहे, बॅड डेट्स आहे. ऑलरेडी आपण बॅड डेट्स लिहून ठेवलेलं 500 प्लस ही न्यू बॅड डेट्स आणि क्रिएट झाली 3,000. टोटल बॅड डेट्सची रक्कम आहे 3,500 आणि सूत्र आहे त्याप्रमाणे मायनस ओल्ड ऑलरेडी 1,000 आउटरला 2,500. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे प्रीपेड इन्शुरन्स ₹500. इन्शुरन्सचे प्रीपेड असेल तर 2 इफेक्ट इन्शुरन्समधून मायनस करायचा आहे आणि असेट साईडला बघा. फर्स्ट इफेक्ट इन्शुरन्स 2,500 आहे, तर प्रीपेडची रक्कम 500 मायनस आउटरला 2,000 आणि असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स ₹500. ओके, याच्यानंतर आता अकाउंट्स क्लोज करत जायचं आहे. सर्वप्रथम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेऊया. ट्रेडिंग अकाउंटच्या दोन्ही बाजूची टोटल केली असता क्रेडिटची टोटल 2,46,000 आहे, तर डेबिटची 1,37,760. तर क्रेडिटची रक्कम जास्त आहे त्यामुळे डेबिटला डिफरन्स येते 1,08,240 आणि नेट प्रॉफिट आहे टू ग्रॉस प्रॉफिट आहे टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. आणि हा ग्रॉस प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ब्रॉड फॉरवर्ड करत असतो. तर बघा बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 1,08,240. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज केला तर टोटल केलं असतं तर क्रेडिटची रक्कम येते 1,08,690, तर डेबिटची आहे 37,690. तर 71,000 रुपये डिफरन्स आहे डेबिट साईडला. म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे 71,000 रुपये, तो नेट प्रॉफिट आहे. आता हा 71,000 रुपये नेट प्रॉफिट दोघांच्या मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. तर
सुरुवातीला रेशो 3:2 दिलेला आहे, पण प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे या ठिकाणी इक्वल रेशो गृहीत धरून प्रॉब्लेम सोडवायचा आहे. 71,000 रुपये नेट प्रॉफिट दोघांच्या मध्ये समान वाटणी करायचं आहे. तर प्रत्येकी 35,500 रुपये येईल. रामला 35,500, कृष्णाला 35,500. तो करंट अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करूया. पहा, करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय. नेट प्रॉफिट ब्रॉट डाऊन. रामला 35,500 तर कृष्णाला 35,500. तर एक पार्टनर्स आपण अकाउंट क्लोज करूया. पहिल्यांदा बघा, कृष्णाची क्रेडिटची बेरीज आहे 45,740 येईल. तर डेबिटला 4,000 रुपये ते मायनस केल्या तर 41,740 रुपये डिफरन्स आहे. तसेच आता रामच्या क्रेडिटची टोटल बघा 57,500 आहे. डेबिटला काहीच नाही, तर बॅलन्स येईल 57,500. हे दोन्ही करंट अकाउंटला क्लोजिंग बॅलन्स दिसेल. करंट अकाउंटला क्लोजिंग बॅलन्स बघा डेबिट साईडला आहे, तर ओपनिंग क्रेडिट साईडला असेल. क्रेडिट बॅलन्स असेल तर लायबिलिटीजला आपण पोस्टिंग घेत असतो, म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला करंट अकाउंट्स राम 57,500 तर कृष्णा 41,740 अशी टोटल 99,240 रुपये दोन्ही करंट अकाउंटची टोटल होईल. अशा तऱ्हेने या ठिकाणी बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर बॅलन्स शीटची टोटल बघा दोन्ही साईडला 4,02,040 टोटल होईल. तर बॅलन्स शीटची टॅली आपण त्याला म्हणू शकतो. तर जर ग्रॉस प्रॉफिट आणि नेट प्रॉफिटच्या बाबतीत तुम्ही कन्फर्म करू शकता. बघा, ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिटची साईड टोटल 2,46,000 तर डेबिटची टोटल 1,37,760. तर ग्रॉस प्रॉफिट आहे 1,08,240. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर क्रेडिटची टोटल आहे 1,08,690 तर डेबिटची टोटल आहे 37,690. 71,000 रुपये ग्रॉस प्रॉफिट आहे. ते आपण त्या दोन्ही पार्टनर्समध्ये इक्वल डिस्ट्रीब्युशन केल्यानंतर 35,500 रुपये याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन होईल. ठीक आहे. शंकावर असेल तर त्या ठिकाणी कमेंट करू शकता. थँक्यू.